परभणीच्या दंगलीत शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे। कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। मागील अनेक वर्षांपासून आंबेडकर चळवळीत असणारे लोकनेते विजय वाकोडे यांच्या देखील कुटुंबाचा विचार सरकारनं केला पाहिजे। लवकरच मुख्यमंत्री या सर्व मागण्यांची योग्य निर्णय घेतील असं विधान माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी परभणीत माध्यमांशी बोलताना केले। परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबरला परभणी बंदची हाक दिली होती। दुपारपर्यंत शांततेत चाललेला निषेध मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। पोलिसांनी मोठे गुन्हे दाखल करत कॉम्बिंग ऑपरेशन केलं। निष्पाप लोकांना ताब्यात घेतले। मारहाण करण्यात आल्याची माहिती परभणीतील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी यावेळी दिलेली आहे। परभणीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल पण या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला। 101 महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 101 अन्वये त्याच्यावर चर्चा पण झाली। आज पण त्याच्यावर चर्चा होती। काल पण आम्ही त्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी आर्थिक मदत तर दिलीच पाहिजे, परंतु ज्याच्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं त्या अधिकाऱ्यावर त्याच्यावर त्वरित कार्यवाही केली पाहिजे, त्याला बडतर्फ केली पाहिजे आणि या प्रकरणाची संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे। कारण जोपर्यंत या बाबतीत न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याला न्याय भेटू शकत नाही। त्याच्यामुळे या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे आणि 302चा गुन्हा पण त्याच्यावर दाखल केला गेला पाहिजे, अशा पद्धतीची काल चर्चा झालेली आहे। परंतु या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीनं हा प्रकरण पाहायला तरी हे लक्षात येते की या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेच्या चुकीमुळे या सगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी याचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याला कारणच पोलीस जबाबदार आहे असं या ठिकाणी पाहिल्यानंतर वाटते। त्याची आई आणि भावांचे जे आपण ऐकून घेतलं तर त्याच्यावरून असं लक्षात येते का सोमनाथ सूर्यवंशी याला हार्ट अटॅक नाही आला, तर याचा दुर्दैवी मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आणि पोलीस कोठडीत झाला। त्याच्यामुळे त्या पोलिसावर त्वरित कार्यवाही झाली पाहिजे। या ठिकाणी एक विचित्र अशी गोष्ट दिसते का पोलीस जिल्हाधिकाऱ्यांचा काही आदेश नसताना किंवा SP चा काही आदेश नसताना एक LCBचा PI दर्जाचा माणूस कसं काय याच्या ठिकाणी हे सगळी कार्यवाही करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्या पोलीस यंत्रणेवर या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्वरित कार्यवाही करतील आणि या ठिकाणी सगळ्या लोकांची जी मागणी आहे तर त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयेपर्यंत दिले गेले पाहिजे। 302ची कार्यवाही सदोष मनुष्यग्रहाचा गुन्हा त्या पोलिसांवर झाला पाहिजे आणि जे आपण एकूणच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे गेलं तर त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती जी ठेवली आहे, संविधान हे एका समाजाचं नसतं, हे संविधान या संपूर्ण देशाचा, तो सामाजिक न्यायाचा, आर्थिक उन्नतीचा, सामाजिक उन्नतीचा तो एक जाहीरनामा आहे आणि म्हणून संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे। अशा पद्धतीची मागणी आपण त्या ठिकाणी केलीच होती। मंत्री महोदयांना पण आम्ही परत भेटणार आहोत उद्या आणि या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून पण ह्या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण जो LLBला शिकत होता त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत भेटलीच पाहिजे। परंतु जे आमचे वाकोडे आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य या बाबासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी घालवलं आहे त्यांचा पण या ठिकाणी मृत्यू झाला आहे। त्यांच्या कुटुंबियांना पण आर्थिक मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या भेटून आपण ही मागणी त्यांच्यापुढे पण करणार आहोत।